आपण जातोय लीलावतीच्या बाहेर, आपले प्रतिनिधी अभिजित देखील त्या ठिकाणी उपस्थित आहेत। अभिजित, आपण पाहिलं कोर्टासमोर आता कोकाटे यांचे मेडिकल रिपोर्ट सादर करण्यात आलेले आहेत। नेमकं या रिपोर्टमध्ये काय? माणिकराव कोकाटेंचे जे मेडिकल रिपोर्ट्स कोर्टासमोर सादर करण्यात आलेले आहेत त्यामध्ये प्रामुख्याने त्यांच्या प्रकृतीविषयी म्हणजे दुपारी त्यांची एंजिओग्राफी करण्यात आलेली आहे। त्यांची तब्येत ठीक नाही आहे, उच्च रक्तदाब असेल आणि श्वास घ्यायला त्यांना त्रास होतोय अशा पद्धतीची जी सुरुवातीची माहिती होती। तर त्यांच्या या सगळ्या तब्येतीच्या सगळे जे रिपोर्ट्स आहेत ते यामध्ये जोडलेले असू शकतात। सोबतच माणिकराव कोकाटे यांची तब्येत अद्यापही ठीक नाही आहे, त्यामुळे त्यांना सरेंडर करण्यासाठी काही दिवसांचा अवधी कोर्टाकडे वाढवून द्यावा अशा पद्धतीचा रिपोर्ट जो आहे तो यामध्ये असण्याची शक्यता आहे। कारण ज्या पद्धतीने त्यांची आज दुपारी एंजिओग्राफी झाली, मात्र ते रिपोर्ट अद्यापही नाशिक पोलिसांना देण्यात आलेले नाही आहेत। नाशिक पोलीस अद्यापही त्या रिपोर्टची वाट बघतायत आणि ते रिपोर्ट जे आहे ते थेट कोर्टामध्ये सादर करण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे आज माणिकराव कोकाटे यांना हायकोर्टाने दिलासा दिला नाही तरी देखील त्यांच्या प्रकृतीच्या कारणावरून त्यांना सरेंडर होण्यासाठी काही दिवसांचा कालावधी मिळावा अशा पद्धतीचा या रिपोर्टमध्ये उल्लेख असू शकतो अशी शक्यता व्यक्त केली जाते। कारण आता पुढच्या काही वेळामध्ये या ठिकाणी लीलावती हॉस्पिटलमध्ये देखील मेडिकल बुलेटिन वाचलं जाणार आहे। माणिकराव कोकाटे यांच्या सगळ्या तब्येतीविषयी, त्यांची प्रकृती नेमकी कशी आहे, त्यांना नेमका काय त्रास होतोय, त्यांच्यावर कुठले उपचार केले जात आहेत हे पुढच्या काही वेळामध्ये या मेडिकल बुलेटिनमध्ये जाहीर केलं जाईल। मात्र त्याआधी या सगळ्या संदर्भामध्ये कागदपत्र आणि रिपोर्ट जे आहे ते कोर्टामध्ये सादर करण्यात आलेले आहेत आणि या माध्यमातून माणिकराव कोकाटे यांची अटक टाळता यावी आणि काही दिवसांचा अवधी त्यांना सरेंडर करण्यासाठी मिळावा यासाठीच प्रयत्न जे आहे ते सध्या सुरू असलेले बघायला मिळतात। कारण जर त्यांची जी एंजिओग्राफी दुपारी झालेली आहे तर त्याचे रिपोर्ट जर हॉस्पिटल प्रशासनाकडे होते, जर ते थेट न्यायालयात पोहोचू शकतात तर ते नाशिक पोलीस जे अगदी सकाळपासून या ठिकाणी तळ ठोकून आहेत त्यांच्यापर्यंत अद्याप का पोहोचलेले नाही आहेत। त्यामुळे या सगळ्या माध्यमातून माणिकराव कोकाटे यांची अटक पुढचे काही दिवस टाळता यावी आणि त्यांना सरेंडर करण्यासाठी कालावधी मिळावा अशा पद्धतीने उल्लेख या मेडिकल रिपोर्टमध्ये असण्याची शक्यता आहे। सध्या अद्यापही नाशिक पोलीस खरं तर या ठिकाणी तळ ठोकून आहे आणि माणिकराव कोकाटे यांचे रिपोर्ट्स नेमके काय याची वाट बघतायत। कारण तोपर्यंत नाशिक पोलिसांना देखील त्यांच्या पुढच्या कारवाईची दिशा ठरवता येणार नाही आणि त्यामुळे सध्या तरी आता नाशिक पोलीस वेटिंगवर लीलावती हॉस्पिटलमध्ये आपल्याला बघायला मिळतात। तर पुढच्या काही वेळामध्ये आता हॉस्पिटल प्रशासनाकडून देखील माणिकराव कोकाटे यांचं मेडिकल बुलेटिन जारी केलं जाणार आहे आणि त्यामध्ये याच सगळ्या त्यांना कुठला त्रास होतोय, त्यांच्यावर कोणते उपचार सध्या सुरू आहे आणि त्यांना विश्रांतीची गरज आहे का किंवा अन्य कुठल्या त्यांना टेस्ट करण्याची गरज आहे का हे या सगळ्याचा उल्लेख त्या मेडिकल रिपोर्ट्समध्ये असण्याची शक्यता आहे। प्राची, देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।